यांना काय दिसतं? यांना पण जाऊ दे ना, ट्रॅफिक मध्ये येऊ दे. त्यांना पण ट्रॅफिकचा अनुभव येऊ दे. आमची मुले जातात रात्री 11-12 वाजता घरी पोहोचतात. मला एक ते बघू शकता. खरं तुमच्या मागण्या काय कशा मागणी म्हणजे आम्हाला इथे पहिला आमच्या वसई तालुक्यामध्ये आम्हाला मुंबईचा टोल नाही पाहिजे. तुम्हाला मुंबईचं नियोजन करायचं, ट्रॅफिकची समस्या, तिथून टोल नाका हटवा. टोल नाक्याची लिमिट संपलेली आहे. टोल नाका तिथून टोल नाका हटवा ना. ट्रॅफिक संपली. तुम्ही मुंबईची ट्रॅफिक तिथून डायव्हर्ट करून वसईला आणाल. वसईला ट्रॅफिक आहे, ट्रॅफिक आहे ती आहेच ना. आम्ही गेली 12 वर्ष झाली ट्रॅफिक मध्ये मरतोय. म्हणजे अजून पण पुढे पण आम्ही ट्रॅफिक मध्ये मरायचं का? पुढे पण आम्ही ट्रॅफिक मध्ये मरायचं का? बोला. आता प्रताप सर नाईकांसोबत तुम्ही चर्चा पण केली. नाईकांचा हा विषयच नाही आहे. ते कशाला मदत पडतायत? आम्हाला टोलच नको आहे. त्यांचं नाही हे खातं पडत नाही, काय पडत, त्यांचं खातंही नाही आहे. हे काय गरज आहे? रोडची परिस्थिती काय आहे? रोड मुळे ट्रॅफिक होतं. लोक कंप्लेंट करतात. का करतात? रोड खराब आहे म्हणून ट्रॅफिक होतं. बाकी इथे टोल नाक्याचा विषय नाही. टोलचे पैसे जे वसूल करणार ते आमच्या वेलफेअरसाठी यूज करणार का? नाही, ते मुंबईच्या याच्यासाठी यूज करणार. कारण बाकीचे पण टोल नाके आहेत ना. मुलुंडचा आहे, बाकी ऐरोलीचा आहे. त्या टोल नाक्याचं काय? पण तुमचा विरोध खरं काय आहे आणि प्रताप सरनाईक यांची गाडी का थांबवली? प्रताप सरनाईक हे टोल नाका इकडे आणायला इच्छुक आहेत आणि त्या गोष्टीसाठी आम्ही तयार नाही आहोत तिकडे. दॅट्स इट. व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. तर मंत्री प्रताप सरनाईक यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. वर्सोवा या ठिकाणी गाडी अडवण्याचा प्रयत्न झालेला आहे. प्रताप सरनाईक यांना टोल नाका या ठिकाणी आणायचं आहे आणि आमचा त्याला विरोध असल्याचं आंदोलकांचं म्हणणं होतं. वर्सोवा परिसरामध्ये आंदोलकांनी सरनाईक यांची गाडी अडवली.